नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिक्वेन्सेस अँड सिरीज या चॅप्टरमधील एक्सरसाइज 2.2 यातील क्वेश्चन नंबर 8 प्रॉब्लेम कसा आहे. फॉर अ सिक्वेन्स इफ एस एन, आपल्याला एस एनची व्हॅल्यू दिलेली आहे एन टर्मपर्यंत सर्व ॲडिशन म्हणजे एस एनची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. फाइंड एन्थ टर्म, फक्त आपल्याला एन्थ टर्म फाइंड आउट करायची आहे. एन्थ टर्म म्हणजे काय, टी एन. बरोबर आहे. टी एनची व्हॅल्यू काय असेल, एन्थ टर्म म्हणजे काय, टी एन. हेन्स शो दॅट दिस सिक्वेन्स इज अ जी पी. टी एनची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आपण आणि एस एनची व्हॅल्यू माहिती आहे, तर ती सिक्वेन्स जी पीमध्ये आहे म्हणून प्रूफ करायचं आहे आपल्याला. याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण, एक समजून घेऊ आपण. येथे एक नवीन फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा आहे. सपोज T1, T2, T3, T4, T5 ही सिक्वेन्स सपोज जी पीमध्ये आहे. जी पीमध्ये असेल तर एवढी ॲडिशन घेतली आपण. टर्म किती आहेत, 5 आहेत. बरोबर आहे. T1 to T5 म्हणजे 5 टर्म्स आहेत, तर एवढी ॲडिशन काय होईल, S5 होईल. S5 टर्मपर्यंत ॲडिशन. बरोबर आहे. आणि एवढी ॲडिशन किती होईल, या 4 टर्मपर्यंत S4 होईल. बरोबर आहे. आता या ॲडिशनमधून जर ही ॲडिशन आपण मायनस केली म्हणजे काय, S5 मायनस S4, तर काय होईल, एवढी ॲडिशनमधून एवढी ॲडिशन मायनस केली आपण तर ही टर्म मिळेल आपल्याला T5. बरोबर आहे. म्हणजे काय, कोणती टर्म मिळेल, T5 मिळेल. S5मधून S4 मायनस केले आपण तर आपल्याला ही टर्म मिळत आहे. बरोबर आहे. सपोज एन्थ टर्म आहे म्हणजे आपण 5 ऐवजी एन लिहिणार, 5ला एन लिहिणार आपण, एन. तर मायनस S4, 5पेक्षा 1 लेस आहे 4 म्हणजे. बरोबर आहे. म्हणजे येथे काय होईल, एनपेक्षा 1 लेस होईल म्हणजे n-1. 5चे 4 झालेले आहेत तर येथे एनचा n-1 होईल म्हणजे 1ने कमी होईल. हा एक फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे एवढ्या ॲडिशनमधून एवढी ॲडिशन मायनस केली तर हीच मिळेल ना. बरोबर आहे. सपोज 5, 10, 20, 40, 80 या 5 टर्म्स आहेत. बरोबर आहे. 1, 2, 3, 4, 5. आता सिक्वेन्स सपोज ही जी पीमध्ये आहे. बरोबर आहे. हा रेशो किती येईल, 2 येईल. हा पण रेशो 2, हा पण रेशो 2 येणार आहे. तर आता ही सिक्वेन्स जी पीमध्ये आहे, एवढी ॲडिशन किती होईल आणि एवढी ॲडिशन किती होईल. ही ॲडिशन म्हणजे S5 होईल. बरोबर आहे. 5 टर्म्स आहेत, पूर्ण ॲडिशन किती होईल, 155. आणि एवढी ॲडिशन 75. म्हणजे 155मधून जर आपण 75 मायनस केले म्हणजे काय, या पूर्ण S5मधून S4 मायनस केले आपण, तर आन्सर काय मिळेल, 80 म्हणजे काय, ही टर्म. बरोबर आहे. त्याप्रमाणे आपल्याला हा फॉर्म्युला मिळत आहे. टी एनची व्हॅल्यू काढायची असेल तर SN मायनस SN-1. आता हा प्रॉब्लेम सॉल्व करू आपण. सोल्युशन आपल्याला काय दिलेलं आहे, एस एनची व्हॅल्यू दिलेली आहे. SN इक्वल टू 2 ब्रॅकेटमध्ये 3चा पॉवर n आहे आणि -1. आता एस एनची व्हॅल्यू माहिती आहे, त्यापूर्वीची टर्म ज्याप्रमाणे आपण T1, T2, T3, T4 आणि T5 सपोज या टर्म आपण जी पीमध्ये घेतलेले आहेत, तर आपल्याला एवढी व्हॅल्यू माहिती आहे म्हणजे काय, S5. बरोबर आहे. सपोज ही टर्म n असेल, ही टर्म TN असेल म्हणजे आपल्याला TN म्हणजे काय, पूर्ण ॲडिशन घेतली तर SN होईल. म्हणजे एवढी ॲडिशन आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे. त्यापूर्वीची टर्म, TNच्या पूर्वीची टर्म 1ने कमी असेल म्हणजे काय असेल, TN-1. बरोबर आहे. TN-1 म्हणजे n ऐवजी त्यापूर्वीची टर्म n-1. तर nला आपण येथे पण काय होईल, जेथे n आहे तेथे n-1 -1. बरोबर आहे. आता ही सम मायनस केली आपण टोटल सममधून तर आपल्याला ही टर्म मिळणार आहे.
बरोबर आहे, टी एन तीच व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. नाऊ nth टर्म म्हणजे काय, टी एन म्हणजे काय असेल, या सममधून एस एनमधून मायनस होईल एस एन मायनस वन, बरोबर आहे. त्यापूर्वीची एक टर्म ज्याप्रमाणे S5 मायनस S4 त्याप्रमाणे एस एन मायनस एस एन मायनस वन. आता ही व्हॅल्यू आपल्याला टी एनची म्हणजे nth टर्म आपल्याला फाइंड आउट करायची आहे. एस एनची व्हॅल्यू ही आहे आणि एस ऑफ एन मायनस वनची व्हॅल्यू ही आहे. पहा एस एनची व्हॅल्यू पुट करू, 2 3n मायनस वन मायनस करणार एस एनची व्हॅल्यू ही 2 3n मायनस वन आणि इथे मायनस वन. हा पॉवरमध्ये मायनस वन आहे, हा सेपरेट मायनस वन आहे. पहा 2ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, 2 इंटू 3चा पॉवर n मायनस 2 होतील. मायनस 2ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, मायनस 2 3चा पॉवर n मायनस वन आणि मायनस मायनस प्लस होतील 2, बरोबर आहे. आता हे मायनस 2 आणि प्लस 2 कॅन्सल होतील, बरोबर आहे. म्हणजे हे 2 इंटू 3चा पॉवर n हे मायनस 2 3चा पॉवर n मायनस वन असं लिहू शकतो आपण. इक्वल टू हे 2 3चा पॉवर n मायनस, येथे काय करू आपण थोडी अरेंजमेंट करू, म्हणजे 3चा पॉवर n येथे इंटू करू आणि पुन्हा बेस आपण 3च घेणार आणि याचा पॉवर मायनस वन. पहा बेस सेम असताना पॉवरची ॲडिशन होईल, म्हणजे n बेस सेम आहे तर असं लिहू शकतो आपण. हा पॉवर आपण सेपरेट केलेला आहे, बरोबर आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये. हे रूल आपल्याला माहिती आहेत. तर आता आपण काय करू, येथे कॉमन काढू. हे 2 पण कॉमन निघतील या दोन टर्ममध्ये आणि 3चा पॉवर n ते पण कॉमन निघतील. 2 आणि 3चा पॉवर n एवढं जर कॉमन काढलं आपण तर येथे हे कॉमन काढल्यामुळे येथे 1 होईल आणि मायनस एवढं कॉमन आहे म्हणजे येथे काय राहील, मायनस 3चा पॉवर मायनस वन, बरोबर आहे. आता 3चा पॉवर मायनस वन म्हणजे आपण कसं लिहिणार, हे 2 इंटू आहे 3चा पॉवर n वन. पॉवर मायनस आहे तो पॉवर प्लस करायचा असेल तर 1/3 होतील, बरोबर आहे. हे 3 वर गेले तर 3चा पॉवर 1 आहे, वर गेल्या मायनस होईल, खाली आल्यावर प्लस होईल, याप्रमाणे. आता हे कॅल्क्युलेशन करू आपण. इक्वल टू टी एनची व्हॅल्यू इक्वल टू 2 3चा पॉवर n हे मल्टिप्लिकेशनमध्ये हे कॅल्क्युलेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे 3 मायनस 1, बरोबर आहे, अपॉन 3 मायनस 1/3 असं लिहू शकतो आपण. इक्वल टू 2 3चा पॉवर n 3 मायनस 1 म्हणजे 2 होतील, हे इंटू येथे ब्रॅकेट आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे, 3 मायनस 1 म्हणजे 2 आणि अपॉन 3, बरोबर आहे. हे 2 आणि हे 2 म्हणजे 4 होतील, 4, बरोबर आहे. 2 इंटू 2 4 आणि 3चा पॉवर आता 4 इंटू 3चा पॉवर n आणि हे अपॉनमध्ये 3 आहेत, बरोबर आहे. अपॉनमध्ये 3 आहेत म्हणजे 4 हा पॉवर आपण वर नेला म्हणजे हे 3 आपण डिनोमिनेटरचे वर आणले तर इंटू होईल, हे 3 पॉवर याचा प्लस आहे तर मायनस होईल, बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो 4 बेस सेम आहे तर येथे काय होईल, n मायनस 1 होईल. या पॉवरची ॲडिशन येथे मायनस 1 आहे त्यामुळे हे n मायनस 1 होईल. ही व्हॅल्यू कशाची आहे, टी एनची, बरोबर आहे. टी एनला आपण सॉल्व करत करत हे आन्सर काढलेलं आहे. ही व्हॅल्यू टी एनची आहे. पहा टी एनची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. ही झाली टी एनची व्हॅल्यू. फाइंड nth टर्म. nth टर्म म्हणजे काय, टी एन. ही व्हॅल्यू एवढी आलेली आहे. पुन्हा काय सांगितलं आपल्याला, हेन्स शो दॅट दी सिक्वेन्स इज अ जी पी. आता सिक्वेन्स जी पीमध्ये आहे आपल्याला प्रूफ करायचं आहे. एस एनची व्हॅल्यू ही आहे, त्यापूर्वीच्या टर्मची व्हॅल्यू ही आहे पूर्ण ॲडिशन, आणि टी एन लास्ट टर्म म्हणजे टी एनची व्हॅल्यू ही आहे. तर आता आपल्याला ती सिक्वेन्स जी पीमध्ये आहे प्रूफ करायचं आहे. ज्याप्रमाणे टी एन म्हणजे लास्टची टर्म आपल्याला माहिती झालेली आहे टी एन, त्यापूर्वीची टर्म काय असेल, n-1 असेल, बरोबर आहे.
किंवा त्यानंतरची n+1 असेल, मायनस घ्या प्लस घ्या, आपण मायनस घेऊ त्यापूर्वीची. Tnची व्हॅल्यू माहिती आहे, देअरफॉर Tn-1 म्हणजे त्यापूर्वीची टर्म काय असेल, येथे आपण n ऐवजी काय पुट करू, n-1 म्हणजे 4 3चा पॉवर 5. n ऐवजी काय पुट करायचं आपल्याला, n-1 बरोबर आहे. आणि हा -1 ॲज इट इज आहे, देअरफॉर Tn-1 इक्वल टू, आपण पूर्वीची टर्म का घेत आहोत, कारण GPमध्ये दाखवायचं आहे आपल्याला. ही टर्म माहिती आहे, त्यापूर्वीची टर्म दोघांचा रेशो घेऊ आपण, म्हणजे आपल्याला एक रेशो कॉन्स्टंट मिळेल, म्हणजे सिक्वेन्स GPमध्ये आहे म्हणून प्रूफ होईल. 4 3चा पॉवर n-1 -2 होतील. नाऊ रेशो, कॉमन रेशो काय घेणार आपण, पुढची टर्म अपॉन मागची टर्म म्हणजे Tn बरोबर आहे. Tnची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, Tnची व्हॅल्यू ही आहे, सॉल्व करत ही व्हॅल्यू मिळालेली आहे. 4 3चा पॉवर n-1 आणि अपॉन Tn-1ची व्हॅल्यू काढली ही आहे, बरोबर आहे. Tn-1ची व्हॅल्यू 4 3चा पॉवर n-2. हे 4 आणि हे 4 कॅन्सल होतील, बरोबर आहे. आता हा पॉवर आहे n-2, हा पॉवर वर आणला आपण कारण बेस सेम आहेत, तर हा पॉवर इथे प्लसमध्ये आहे, वर मायनसमध्ये येईल. म्हणजे काय लिहिणार आपण, बेस एकच घेणार 3, हा पॉवर n-1 आहे पूर्वीचाच, बरोबर आहे. आणि पुन्हा हा पॉवर काय होईल, हा प्लसमध्ये आहे n-1 n-2 एवढा पॉवर प्लसमध्ये आहे, इथे मायनस होईल n-2. एवढं 3ला पॉवरमध्ये आहे. हे सॉल्व करू आपण, म्हणजे काय होईल हे n हे रफमध्ये करू आपण, n-1 मायनस n होईल, n-1 n बरोबर आहे. आणि मायनस +2 होतील, प्लस n कॅन्सल, बरोबर आहे. आणि -1 +2 म्हणजे काय होईल, फक्त 1 होईल, फक्त 1 म्हणजे काय, 3चा पॉवर फक्त 1 आहे, म्हणजे 3चा पॉवर 1 म्हणजेच काय 3. हा रेशो घेतलेला आहे आपण, रेशो किती आला, 3 आलेला आहे. म्हणजे आपण दोघांचा रेशो घेतला, हा रेशो. आता nची व्हॅल्यू आपण वेगवेगळी घेतली, म्हणजे हेअर येथे लिहिणार आपण, हेअर रेशो इज कॉन्स्टंट फॉर n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. फॉर ऑल करू आपण, फॉर ऑल n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. आपल्याला Tnची व्हॅल्यू विचारलेली आहे, Tnची व्हॅल्यू ही मिळत आहे आणि रेशो आपला कॉन्स्टंट येत आहे, म्हणजे सिक्वेन्स आपली कशी आहे, GPमध्ये आहे. फॉर ऑल n बिलॉंग्स टू n, नॅचरल नंबर कोणताही घेतला आपण nची व्हॅल्यू, तर आपल्याला प्रत्येक वेळी रेशो हा मिळेल. Tnची व्हॅल्यू ही आहे आणि Tn-1ची व्हॅल्यू ही आहे. दोघांचा रेशो घेतला आपण आणि nची कोणतीही एक व्हॅल्यू घेतली आपण नॅचरल नंबर, तर प्रत्येक वेळी आपल्याला आन्सर 3 मिळेल. त्या व्हॅल्यू आपण पुट केल्या, कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला आन्सर 3च मिळणार आहे. म्हणजे रेशो आपला कसा येत आहे, कॉन्स्टंट येत आहे. एखाद्या सिक्वेन्समधील रेशो जर कॉन्स्टंट असेल तर ती सिक्वेन्स GPमध्ये असते. देअरफॉर इथे लिहिणार आपण, गिवन सिक्वेन्स इज अ GP. गिवन सिक्वेन्स इज GP विथ Tnची व्हॅल्यू किती आली, ही आलेली आहे 4 3चा पॉवर n-1. दिलेली सिक्वेन्स आपल्याला GPमध्ये मिळणार आहे आणि Tnची व्हॅल्यू ही मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. इफ SPR are the sum product and sum of reciprocals of n terms of GP. एक GP आहे, n टर्म्स असणारी GP आहे. त्या GPमध्ये S म्हणजे काय आहे, येथे रिस्पेक्टिव्हली आहे, म्हणजे अनुक्रमे. S म्हणजे काय आहे, सम आहे,
एस फॉर सम, त्या जी पीमधील एस म्हणजे सम, त्या सर्व टर्मची सम, त्यासाठी एस घ्यायचा आहे. पी म्हणजे काय आहे, प्रोडक्ट, त्या जी पीमधील सर्व टर्मचा प्रोडक्ट म्हणजे पी आहे. एस म्हणजे सम आहे. आणि आर म्हणजे काय आहे, सम ऑफ रेसिप्रोकल्स, त्या जी पीच्या सर्व टर्मचा रेसिप्रोकल आणि त्यांची सम म्हणजे काय, आर आहे. आर फॉर रेसिप्रोकल्स n टर्म्स ऑफ अ जी पी रिस्पेक्टिवली, देन व्हेरीफाय दॅट. तर आपल्याला प्रूफ करायचं आहे एस अपॉन आर, एस म्हणजे सम, आर म्हणजे रेसिप्रोकलची सम, आणि त्यांचा रेशो घेतला, त्याचा पॉवर n घेतला, तर तो इक्वल आहे पी स्क्वेअरला, म्हणजे प्रोडक्टच्या स्क्वेअरला. ते आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. त्यासाठी आपण काय करू, सोल्युशन किंवा प्रूफ. जी पी आहे n टर्म्स असणारी, लेट ए म्हणजे फर्स्ट टर्म घेऊ आपण, लेट ए बी दी फर्स्ट टर्म अँड आर. हे आर आहे म्हणून समजून घ्या, तुम्ही असंही आर काढू शकता, मला असं काढायची सवय आहे. आर बी दी रेशो, कॉमन रेशो, आर बी दी कॉमन रेशो. मग जी पी कशी होईल, देन जी पी इज ए आर स्क्वेअर, याप्रमाणे ए आर क्यूब, ए आर फोर्थ पॉवर, याप्रमाणे जी पी होईल. बरोबर आहे. ए आर स्क्वेअर, ए आर क्यूब, याप्रमाणे टर्म्स. आणि ए आर, जी पीचा हा जनरल फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे यापूर्वी, ए आर स्क्वेअर, ए आर क्यूब आणि ए आर n-1. बरोबर आहे. जी पीचा हा जनरल फॉर्म लिहिला आपण. आता आपल्याला काय दिलेलं आहे, यस म्हणजे काय, सम, त्या सर्व टर्मची सम, यस. देअरफॉर यस म्हणजे काय, सम दिलेली आहे, ही सर्व सम घेऊ आपण, म्हणजे ए प्लस ए आर स्क्वेअर, याप्रमाणे ॲडिशन, आणि प्लस ए आर n-1 सम आहे. आपल्याला ही सम घ्यायची. आपल्याला आपण सम कशी घेतो, म्हणजे एस एनचा आपण जी पीचा फॉर्म्युला पाहिलेला आहे. फर्स्ट टर्म ए आर n-1 अपॉन r-1. जर आरची व्हॅल्यू किती पाहिजे, 1पेक्षा ग्रेटर असेल तर हा फॉर्म्युला वापरतो आपण. बरोबर आहे. ही सर्व सम आहे, म्हणजे एसची व्हॅल्यू आपण ही लिहू शकतो, ए आर n. ही सर्व सम काय येणार आहे, या सर्व टर्मची सम एवढी येणार आहे. बरोबर आहे, फॉर्म्युल्यानुसार. देअरफॉर यसची व्हॅल्यू ही फाइंड आउट केली आपण. आता इथे ए आहे, ही व्हॅल्यू एसची आहे. बरोबर आहे. आता पी म्हणजे काय, प्रोडक्ट. पी म्हणजे प्रोडक्ट, या सर्व टर्मचा प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. ए दुसरी टर्म ए आर, नंतर ए आर स्क्वेअर, याप्रमाणे टर्म सर्व प्रोडक्ट आहे, आणि ए आर n-1. बरोबर आहे, सर्व मल्टिप्लिकेशन. प्रत्येक ठिकाणी ए आहे. बरोबर आहे, सर्व टर्ममध्ये ए असणार आहे, तर तो कॉमन काढू शकतो आपण. तर कॉमन जर काढला, परंतु येथे मल्टिप्लिकेशन आहे, ॲडिशन नाही आहे. ॲडिशन असेल तर फक्त ए कॉमन आला असता आणि सर्व ए कॅन्सल झाले असते, परंतु प्रोडक्ट असल्यामुळे आपण त्याचा पॉवर कॉमन काढणार. सगळे ए म्हणजे किती होईल, एचा पॉवर n. बरोबर आहे. येथे ए आपण कॉमन नाही काढला, एच्या सर्व टर्म आपण एचा पॉवर n दाखवून येथे लिहिलेले आहेत. बरोबर आहे. आता आर येथे मल्टिप्लिकेशन आहे, ए आरमध्ये येथे मल्टिप्लिकेशन आहे, डॉट म्हणजे मल्टिप्लिकेशन. आरचा पॉवर कसा आहे, येथे 1 आहे, नंतर येथे 2 आहे, आरचा पॉवर येथे 2 आहे. बरोबर आहे. नंतर आरचा पॉवर 3 आहे. प्रत्येक वेळी आरचा पॉवर 1ने प्लस होत आहे. बरोबर आहे, म्हणजे बेस सेम आहे, तर आपण पॉवरची ॲडिशन घेऊ शकतो. प्रत्येक ठिकाणी आर स्क्वेअर, आर क्यूब याप्रमाणे लिहिण्याची गरज नाही. बेस सेम असल्यामुळे एकच
आपण बेस घेणार आणि पावरची ॲडिशन म्हणजे आरचा पॉवर 1 + 2 + 3 + 4 याप्रमाणे बरोबर आहे आणि n-1 बरोबर आहे. आता पहा हे सॉल्व करायचं आपल्याला a चा पॉवर n. आता आपण फॉर्म्युला एक पाहिलेला आहे, ही ॲडिशन आहे 1 + 2 + 3 + 4 सपोज नॅचरल नंबरची ॲडिशन आहे, तो आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. फॉर्म्युला कसा आहे Sn = n/2 येथे T1 + Tn. हा फॉर्म्युला आठवतो तुम्हाला, 10वीच्या वर्गात आपण पाहिलेला आहे. सम घ्यायची असेल आपल्याला तर ही सर्व सम घ्यायची आपल्याला नॅचरल नंबरची, तर याप्रमाणे बरोबर आहे. आता n ऐवजी काय आहे, येथे n-1 आहे बरोबर आहे. म्हणजे ही सर्व सम घ्यायची आपल्याला एवढ्या टर्मपर्यंत n-1. आता एवढ्या टर्मची सम याप्रमाणे मिळणार आहे. n ऐवजी आपण काय घेणार n-1 म्हणजे n-1 n ऐवजी n-1/2 T1 म्हणजे फर्स्ट टर्म येथे काय येणार आहे 1 येईल आणि प्लस Tn म्हणजे लास्टची टर्म, येथे Tn काय आहे n-1 बरोबर आहे. हे सॉल्व करू आपण. हे n-1/2 हे +1 -1 कॅन्सल होतील, येथे n राहील बरोबर आहे. म्हणजे n हा ब्रॅकेट म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला, हा n आधी लिहिला आपण आणि n-1 यांचा मल्टिप्लिकेशन आहे /2 बरोबर आहे. ही सर्व ॲडिशन म्हणजे आरचा पॉवर किती लिहिणार आपण n/n-1/2 n/n-1/2 किंवा आपल्याला हा एक फॉर्म्युला माहिती आहे. जर नॅचरल नंबरची ॲडिशन 1 पासून असेल, 1 सपोज आपल्याला 5 नंबरपर्यंत ॲडिशन करायची 1 2 + 3 + 4 + 5 1 + 2 + 3 + 4 + 5 म्हणजे आपण काय करतो n/n+1/2 हा फॉर्म्युला अप्लाय करतो. n म्हणजे काय, ही टर्म लास्टची किती आहे 5 पर्यंत करायचं आहे 5. n म्हणजे 5 घेणार +1 आणि /2 त्याप्रमाणे येथे लास्टची टर्म काय होती n-1. 5 ऐवजी आपण n-1 घेतलेले आहेत, फॉर्म्युला तोच आहे बरोबर आहे. आता पहा आरचा पॉवर एवढा आलेला आहे बरोबर आहे, परंतु आपल्याला पी पाहिजे का, पी नाही पाहिजे. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे p² बरोबर आहे. म्हणजे आपण p² ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. ही झाली p ची व्हॅल्यू, देअरफॉर p² जर स्क्वेअर केला तर पूर्ण स्क्वेअर होईल बरोबर आहे. म्हणजे a⁴n × r, आरचा पॉवर किती आहे पहा n/n-1/2 आणि हा झाला आरचा पॉवर एवढा. इथे हा ब्रॅकेट करू आपण आणि याला पॉवर स्क्वेअर करू. पीला दोन्ही साईडला आपण स्क्वेअरिंग केली बरोबर आहे. इकडे p² आणि एवढ्या टर्मचा आपण स्क्वेअर केला. पहा टर्म वेगवेगळे आहेत, एची टर्म आहे आरची आहे आणि इथे पॉवर ब्रॅकेटला आहे, म्हणजे या टर्मचा पण स्क्वेअर होईल आणि या टर्मचा पण स्क्वेअर होईल. p² ची व्हॅल्यू काय मिळणार आहे पहा एचा पॉवर n आहे, त्याचा पुन्हा स्क्वेअर करायचा आहे बरोबर आहे. म्हणजे पॉवरचा मल्टिप्लिकेशन म्हणजे a 2n होईल. एचा पॉवर किती होईल 2n, एचा पॉवर 2n आणि इंटू हे r. आता आरचा पॉवर किती होईल, आरला पॉवर किती आहे पहा, आरचा पॉवर आहे n/n-1/2 हा आरचा पॉवर आहे बरोबर आहे. याचा पुन्हा आपल्याला काय करायचं आहे स्क्वेअर करायचा आहे. याचा स्क्वेअर केला आपण तर काय होईल पॉवरचा मल्टिप्लिकेशन म्हणजे या दोघांचा मल्टिप्लिकेशन, तर हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील मल्टिप्लिकेशन केल्यानंतर बरोबर आहे. म्हणजे n/n-1 आरचा पॉवर काय राहील n/n-1. पहा स्क्वेअरिंग केल्यानंतर ही व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. हा ब्रॅकेट नाही केला तरी चालेल. आता पहा p² ची व्हॅल्यू आपल्याला ही मिळत आहे. पहा p² ची व्हॅल्यू काढली आपण म्हणजे काय राईट साईड आपण काढलेली आहे बरोबर आहे. आता s/r, ची व्हॅल्यू माहिती आहे. आता r म्हणजे काय रेसिप्रोकल, सम ऑफ रेसिप्रोकल म्हणजे या GP मधील जेवढ्या टर्म आहेत त्याच्या रेसिप्रोकलची सम घ्यायची आपल्याला.
ती सम काढू आपण आता आरची व्हॅल्यू काढायची आपल्याला. आर म्हणजे काय दिलेलं आपल्याला, रेसिप्रोकलची सम. ही जी पी आपली ही आहे, बरोबर आहे, ही जी पी आहे. या जी पीतील प्रत्येक टर्मचा रेसिप्रोकल म्हणजे काय, सपोज ए आहे त्याचा रेसिप्रोकल 1/a. ए आर आहे त्याचा रेसिप्रोकल 1/ar, म्हणजे 1 करणार आपण. म्हणजे काय होईल, त्यांची सम एचा रेसिप्रोकल 1/a प्लस याचा रेसिप्रोकल AR, याचा रेसिप्रोकल 1/AR². बरोबर आहे. सर्व ॲडिशन अप टू लास्टचं काय येणार आहे, प्लस 1/ARn-1. बरोबर आहे. प्रत्येक टर्मचा रेसिप्रोकल घेतला आणि ॲडिशन घेतली. ही झाली आरची व्हॅल्यू. आता आपण येथे काय करू, हे थोडं सिम्प्लिफाय करू आपण. प्रत्येक टर्ममध्ये 1/a आहे, बरोबर आहे, 1/a. 1/r आहे परंतु या टर्ममध्ये नाही आहे. बाकी पुढच्या टर्ममध्ये 1/r येणार आहे परंतु येथे नाही आहे. म्हणजे 1/a प्रत्येक टर्ममध्ये आहे. आपण 1/a कॉमन काढू. 1/a जर कॉमन काढला आपण प्रत्येक टर्ममधून, हे कॉमन काढलेलं आहे म्हणजे येथे 1 होईल, बरोबर आहे. प्लस 1/a कॉमन काढलेला आहे म्हणजे येथे काय राहील, 1/r. प्लस 1/a कॉमन काढला म्हणजे 1/r². प्लस अप टू येथे 1/a कॅन्सल होईल, खाली काय राहील, Rn-1. हे 1/a ही ॲडिशन घ्यायची आपल्याला. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. आर येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, r+1 होईल, बरोबर आहे. आधी 1 लिहू आपण आणि नंतर r लिहू, बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी हे ॲडिशन केल्यामुळे याप्रमाणे टर्म्स येतील, बरोबर आहे. आणि येथे rचा पॉवर n-1. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा LCM काढूनही तुम्हाला सॉल्व करता येईल ही ॲडिशन. आणि सर्वात मोठा पॉवर हा येईल, सर्वात मोठा नंबर हा येणार आहे, सर्वात मोठा नंबर हा येईल, बरोबर आहे. याप्रमाणे ही ॲडिशन केली फक्त आपण. आता पहा, इक्वल टू ही व्हॅल्यू आरची आहे, बरोबर आहे. आता 1 + r + r² प्लस, आता ही सिक्वेन्स पहा न्यूमरेटरमध्ये, ही सिक्वेन्स जी पीमध्ये आहे का, जी पीमध्ये आहे. कारण हा रेशो किती येईल, r/1 म्हणजे rच येईल, r²/r म्हणजे rच येईल. म्हणजे ही सिक्वेन्स कशी आहे, जी पीमध्ये आहे. आणि जी पीमध्ये असेल तर फर्स्ट टर्म येथे काय आहे, 1 आहे. आणि कॉमन रेशो काय येत आहे, येथे r येत आहे, बरोबर आहे. म्हणजे ही सम घ्यायची आपल्याला. एशनचा फॉर्म्युला अप्लाय करू आपण. एशनचा फॉर्म्युला काय होईल, 1/a हे ॲज याची सम काय होईल, a × Rn-1/r-1, बरोबर आहे. हे 1/a इंटू, आणि आता हे काय आहेत, हे डिनोमिनेटरमध्ये आहेत, बरोबर आहे. म्हणजे ही टर्म डिनोमिनेटरमध्ये आहे म्हणजे 1/Rn-1, बरोबर आहे. असं लिहिता येईल आपल्याला. ही व्हॅल्यू कशाची आली, आरची आली, बरोबर आहे. देअरफॉर r = हे आलेलं आहे. पहा हे 1/a ॲज इट इज, येथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणून मल्टिप्लिकेशन ही सम किती येत आहे, एवढी येत आहे फॉर्म्युल्यानुसार. आणि हे ॲज इट इज. आता पहा आपल्याला काय करायचं आहे, एसची व्हॅल्यू काय आहे, Rn-1/r-1, Rn-1/r-1. परंतु येथे न्यूमरेटरमध्ये ए पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे येथे ए पाहिजे आपल्याला. जर येथे ए लिहिलं आपण, अरेंजमेंट करायची आपल्याला, येथे एने मल्टिप्लाय केलं आपण तर येथे एने पुन्हा डिवाईड करावं लागेल, बरोबर आहे. म्हणजे a/a आपण काय करणार, मल्टिप्लाय करणार. पहा a/a ही अरेंजमेंट केली आपण. येथे ए आणला आपण आणि येथे ए आणला म्हणजे काय होईल पहा, देअरफॉर r = एने मल्टिप्लाय केलं आणि डिवाईड केलं आपण, 1/a² होईल, a². आणि हा a आणि Rn-1/r-1, त्याऐवजी आपण s पुट करू शकतो. हे a × a² हा a राहत आहे, a इंटू हा ब्रॅकेट म्हणजे काय, s. म्हणजे एवढ्या टर्मऐवजी आपण s पुट करणार म्हणजे इंटू s, बरोबर आहे. आणि इंटू
1/Rn-1. आता आपल्याला काय करायचं आहे, येथे S/R आहे, म्हणजे Sच्या खाली R आला पाहिजे. देअरफोर S/R म्हणजे R इकडे आणू आपण आणि या टर्म इकडे आणू, म्हणजे S/R ही व्हॅल्यू आपल्याला यावरून काय मिळेल, या दोन टर्म इकडे डिव्हिजनमध्ये आहेत, इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील, म्हणजे A² इकडे येईल आणि इंटू हे पण मल्टिप्लिकेशनमध्ये येतील, Rn-1 पॉवरसहित इकडे जातील. बरोबर आहे, असं लिहिता येईल आपल्याला S/R. बरोबर आहे. आपल्याला S/R पाहिजे का, S/R, परंतु त्याचा पॉवर n पाहिजे. आता दोन्ही साईडला आपण पॉवर n करू. देअरफोर म्हणजे S/R पॉवर, या साईडचा पॉवर n घेतला आपण आणि या साईडचा पॉवर n घेऊ. मग हे आहे पॉवर n केला तर इकडे पॉवर n करावं लागेल, म्हणजे A² इंटू Rn-1 R पॉवर n-1. बरोबर आहे, आणि त्याचा पॉवर n. देअरफोर S/R त्याचा पॉवर n ही आपली लेफ्ट साईड आहे. बरोबर आहे, LHS इक्वल टू, आता हा पॉवर ब्रॅकेटला आहे, म्हणजे येथे वेगवेगळ्या टर्म आहेत A आणि R, म्हणजे हा पॉवर Aला पण अप्लाय होईल आणि Rला पण अप्लाय होईल. पॉवरचा मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 × n, याचा पॉवर काय होईल, 2n होईल, इंटू आणि याचा पॉवर येथे R इंटू R, हा पॉवरचा मल्टिप्लिकेशन, हा पॉवर n-1 आहे इंटू n, म्हणजे n-1. बरोबर आहे, परंतु ही व्हॅल्यू कशाची आहे, p² आहे. याचा पॉवर 2n इंटू Rचा पॉवर n/n-1, ही व्हॅल्यू कशाची आहे, p² आहे, p². बरोबर आहे, येथे 1 नंबर आपण, येथे 1 नंबर, सपोज हे इक्वेशन 1 नंबर, तर आता येथे लिहिणार फ्रॉम 1, ही व्हॅल्यू कशाची आहे, p² फ्रॉम 1 हे ॲज इट इज S/R पॉवर n. हे प्रूफ झालेलं आहे, LHS इक्वल टू RHS. हेन्स व्हेरीफाय करायचं होतं, व्हेरीफाईड.